भाजपचे नेते प्रवीण दरेकर जोडले गेलेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली आणखी सविस्तर प्रतिक्रिया जाणून घेऊया। प्रवीणजी, सुप्रीम कोर्टाकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं। साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये 12 आरोपींना निर्दोष मुक्त केलं होतं, त्यामुळे राज्य सरकारनं धाव घेतली होती। मात्र आता उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालावर सुप्रीम कोर्टानं स्थगिती आणलेली आहे। कसं बघता तुम्ही याकडे? नाही, म्हणूनच याला सुप्रीम म्हणतात की सर्वोच्च अशा प्रकारचा न्यायदाता म्हणून सुप्रीम कोर्टाकडे पाहतो। एवढा भीषण अशा प्रकारचे बॉम्बस्फोट झाल्यानंतर या ठिकाणी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का हायकोर्टाच्या निर्णयाचा होता, परंतु कोर्टावर आपण टिप्पणी करत नाहीत। परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तेव्हा भूमिका मांडली होती, या संदर्भात आम्ही थांबणार नाही। हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी आम्ही धाव घेऊ, दाद घेऊ, ताकदीनं या विषयावर त्या ठिकाणी स्थगिती मिळवू आणि आरोपींना सजा झालीच पाहिजे, पण मोकाट सुटता कामा नये। आणि मला वाटतं या मुंबईतल्या ज्या साखळी बॉम्बस्फोट झाले त्या आरोपींना जी सुटकी त्या ठिकाणी होती त्याला स्थगिती देण्याचं काम आता या निर्णयामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे। याचं निश्चितच मी काय संपूर्ण राष्ट्रभक्तीने प्रेरित असणारा देशातला नागरिक या निर्णयाचं स्वागतच करेल। आणि मुंबईत खरं म्हणजे हायकोर्टाच्या निर्णयाने सन्नाटा पसरला होता की आता आमच्या सुरक्षेच्या बाबतीत जर अशा प्रकारचे निर्णय आले तर भविष्यात त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी होईल अशा प्रकारची भीतीचं सावट निश्चितच मुंबईकरांच्या मनामध्ये होतं। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन की फार काळ हे दुःखाचं सावट या भीतीचं सावट त्या ठिकाणी ठेवलं नाही आणि सुप्रीम कोर्टाकडून त्या ठिकाणी अगदी प्रवीणजी, खरं तर अंतरिम स्थगिती आहे, त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात पुढच्या तारखेमध्ये आणखी काय ठरतंय हे सुद्धा बघावं लागणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।